श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। मागच्या अध्यायात उदीचे महात्म्य खरेखुरे वर्णन करून सांगितले. चालू अध्यायातही तेच सांगून उदीच्या गुणांच्या लक्षणांचे आणखी विवेचन करूया. मागील कथेचे तेच अनुसंधान व उदीचा तोच प्रभाव आता श्रोत्यांनी अत्यंत सुखप्राप्तीसाठी स्वस्थ चित्ताने ऐकावा. बरा होण्यास व सहन करण्यास कठीण हाड्यावरण्याचा रोग जो कोणत्याही उपायाने बरा होत नव्हता तो साईबाबांनी स्वतः हाताने उदी चोळण्याने मुळापासून बरा झाला. अशा या उदीच्या अनेक कथा आहेत. किंचित निर्देशनासाठी म्हणून त्यातील एक कथा सांगतो. ती अनुभवपूर्वक असल्याने श्रोत्यांना ऐकताना कौतुक वाटेल. नाशिक जिल्ह्यातील मालेगावी पहा एक पदवीधर डॉक्टर होते. त्यांच्या पुतण्यास काही दुखणे होते. ते कोणत्याही औषधांनी थांबत नव्हते. स्वतः डॉक्टर होते, मित्रही डॉक्टर होते. दोघेही शस्त्रक्रिया करण्यात निपुण व अनुभवी होते. नाना प्रकारचे उपाय करून ते थकले आणि त्यांची बुद्धी चालेनाशी झाली. त्या रोगाचे नाव होते हाड्याव्रण, परंतु मूळ शुद्ध शब्दापासून विकृत होऊन व्यवहारात हाड्यावर्ण रूढ झाला होता. रोग महाभयंकर, बरा होण्यास आणि सहन करण्यास अति कठीण होता. त्याला औषधाने गुण येत नव्हता. देशी परदेशी सर्व उपचार झाले. मनात आले ते सर्व करून पाहिले आणि बाकी काही राहिले नाही. शस्त्रक्रियाही करून पाहिली, परंतु कशालाही यश येत नव्हते. पुतण्या तो वयाने लहान होता. त्याला वेदना सहन होत नव्हत्या. दुखण्यामध्ये त्याचे प्राण कासावीस होत असत आणि ते पाहून नातेवाईकांचे मन दुःखी होत असे. उपायांची पराकाष्ठा झाली, परंतु रोग काही बरा होईना. तेव्हा आप्तजन मित्रमंडळी म्हणू लागले की आता देवदेवतांची पूजा करा. परंतु देवदैवते कुलस्वामी वगैरेपैकी कोणीही कामाला येईना. इतक्यात त्यांच्या कानावर आले की शिर्डी येथे एक प्रख्यात खासा मुसलमान साधू राहत आहे. शिर्डीचे ते संतश्रेष्ठ महान योगी साई महाराज केवळ दर्शनाने दुखणे अगदी बरे करतात असे त्यांनी ऐकले. त्यामुळे मातापित्यांना साईच्या दर्शनाची इच्छा झाली आणि त्यांनी मनात निश्चय केला की देवाचे नाव घेऊन हा तरी उपाय करून पाहावा. लोक म्हणतात की त्या बड्या फकीराने आपल्या हाताने उदी लावली की भयंकर रोग सुद्धा दूर होतात. अनुभव घ्यायला आपले काय जाते? चला त्याचे पाय धरून नमस्कार करूया. शेवटचा हा उपाय करून पाहूया. त्याने तरी हे संकट टळो. हाच एक त्यातून वाचण्याचा मार्ग दिसतो. असो, पुढे ते माता पिता घरातील आवरावर करून साई दर्शनाला उत्सुक होऊन लवकरच शिर्डीला पोहोचले. पोहोचताच बाबांचे दर्शन घेतले. पायांना नमस्कार करून लोटांगण घातले. बाळाचे दुःख सांगितले आणि समोर उभे राहिले. शोकयुक्त शब्दाने हात जोडून श्री साईचरणी आसक्त होऊन केविलवाणे तोंड करून ते विनंती करू लागले. रोगाने गांजलेले आमचे हे बाळ आहे. त्याचे दुःख आम्हाला पाहवत नाही. पुढे काय करावे हे सुचत नाही. त्याची धडगत आम्हाला दिसत नाही. साई समर्था, मुलाच्या दुःखाची दुर्दशा पाहून आम्ही फार दमलो आहोत. तरी त्याच्या मस्तकावर तुमचा अभयकर ठेवून त्याचे दुखणे बरे करा. आपला महिमा ऐकून आम्ही येथे आलेलो आहोत. आम्हाला एवढे जीवदान द्या. तेव्हा तो करुणामूर्ती साई त्यांना आश्वासन देता झाला. या मशिदीच्या आश्रयाला जे येतात त्यांची कधीही दुर्दशा होत नसते. आता तुम्ही चिंता करू नका. ही उदी घ्या आणि त्या व्रणावर लावा. 4-8 दिवसांनी गुण येईल. देवावर विश्वास ठेवा. ही मशीद नव्हे, द्वारावती म्हणजे श्रीकृष्णाची द्वारका आहे. येथे ज्यांचे पाय लागतात त्यांचे रोग लगेच बरे होतात आणि त्यांना सुख शांती लाभते. तुम्हाला पण याचा अनुभव येईल. जो या मशिदीची पायरी चढेल त्याला आराम पडणार नाही, असे कालत्रही घडणार नाही. त्याचा बेडा पार झालाच म्हणून समजा. पुढे बाबांच्या आज्ञेवरून त्या दुखण्याने पीडित मुलाला त्यांच्यासमोर बसविले आणि बाबांनी त्याच्या पायावर हात फिरवून त्याच्याकडे कृपा दृष्टीने पाहिले. हे दुखणे तर केवळ शारीरिक होते, परंतु ते दैवयोगाने आलेले असो की मनाचे भयंकर असो, बाबांच्या दर्शनाने ते मुळासकट दूर होत असे. श्री साईचे मुख पाहून त्या मुलाचे सर्व दुःख आपल्या जागीच निवळले आणि त्याचे अमृतमय शब्द ऐकून त्या रोग्याला फार सुख वाटले. असो, पुढे ते सर्व तेथे तसेच 4 दिवसपर्यंत राहिले. रोग्याला आराम पडत गेला आणि साईचरणी त्यांचा विश्वासही जडला. त्यानंतर ते तिघेजण बाबांची पूर्ण अनुमती घेऊन आनंदित मनाने संतुष्टपणे गावी परत आले. हाड्यावरणाला उतार पडला हा काय लहान चमत्कार का? उदी व कृपेची नजर हा उपचार अपूर्वच म्हणायचा नाही का? असे हे सुदैवाने महापुरुषाचे दर्शन घडले आणि त्यांचे आश्वासन व कल्याणकारक आशीर्वचन लाभले.
त्यामुळेच त्या दुखण्याचे निर्मूलन झाले. असो, काही दिवस गेले आणि उदी व्रणावर लावता लावता ती जखम सुकता सुकता भरली आणि त्या मुलाला आरोग्यता लाभली. त्या मुलाच्या चुलत्याने हे मालेगावी ऐकले आणि त्याला साई दर्शनाची उत्सुकता झाली आणि मुंबईला परत जाताना एवढी इच्छा पुरवू असे तो म्हणाला. पुढे मुंबईला निघाल्यावर मालेगावी व मनमाड येथे कोणीतरी मनात संशय घातला आणि शिर्डीचा बेस त्यांनी सोडला. चांगल्या कार्याची अशीच तऱ्हा असते. सुरुवातीला दुष्ट लोक काहीतरी बोलून अडथळा आणतात, पण जे असल्या लोकांच्या म्हणण्याला बळी पडत नाहीत त्यांनाच मरणोत्तर स्वर्गप्राप्ती होते. असो, मग ते मुलाचे चुलते साई दर्शन घ्यायचे सोडून थेट मुंबईला गेले. उरलेली रजा पुढे अलिबाग येथे घालवावी असा मनात विचार होता. बेत पक्का झाल्यावर 3 रात्र पाठोपाठ झोपेत आवाज ऐकला. अजून माझ्यावर विश्वास नाही का? ही आकाशवाणी किंवा देववाणी लागोपाठ ऐकून डॉक्टर मनात आश्चर्यचकित झाले आणि तो आवाज खरोखर वाटून त्यांनी शिर्डीला जाण्याचा निश्चय केला. परंतु एका रोग्याला दूषित ज्वर झालेला होता आणि त्याला या डॉक्टरांचेच उपचार चालू होते. त्याला आराम पडल्यावर डॉक्टरांनी लगेच निघायचे ठरवले, परंतु तो ताप मोठा तीव्र होता. उपचारांचा काही गुण न येऊन ताप किंचितही उतरत नव्हता आणि शिर्डीचे जाणे लवकर घडत नव्हते. मग डॉक्टरांनी निश्चय केला की जर आज या रोग्याला बरे वाटेल तर मी उगाच एक क्षण न दवडता शिर्डीला प्रयाण करीन. असा पक्का निश्चय केल्यावर प्रहरा 2 प्रहरांनी तापही उतरला आणि त्यांचा हेतू सफल होऊन डॉक्टर शिर्डीला निघाले. ठरल्याप्रमाणे शिर्डीला गेले आणि मनापासून श्रद्धेने बाबांच्या चरणांना नमस्कार केला. बाबांनी सुद्धा त्यांच्या मनातल्या अनुभवांची खात्री पटवून दिली आणि सेवेत त्यांचे लक्ष जडविले. मस्तकावर आशीर्वादासह हात ठेवला, उदीप्रसाद दिला आणि साईंचा अगाध महिमा पाहून डॉक्टरांना मोठे नवल वाटले. ते तेथे 4 दिवस राहिले आणि मोठ्या आनंदित मनाने परत आले. 15 दिवस पुरे होतात न होताच तोच विजापुरास बढतीवर बदलून दिलेले. हाड्यावरणाच्या कळकळीमुळे साई दर्शनाची कल्पना उद्भवली आणि संत दर्शनाची गोडी लागून शाश्वत सुखाचा साठा गोळा केला गेला. असेच एकदा डॉक्टर चिदंबरम पिल्ले नारूच्या दुखण्याने व्याकुळ झाले होते. नारू एकावर एक साथ झाले होते आणि पिल्ले जीवाला कंटाळले होते. साईबाबांचे पिल्ल्यांवर भारी प्रेम होते. बाबा त्यांना भाऊ या टोपण नावाने हाक मारित असत आणि मोठ्या आवडीने त्यांचे क्षेमकुशल दररोज विचारित असत. सांज सकाळ मशिदीत कटड्यापाशी भाऊंची जागा असे आणि दोघांच्या एकमेकांशी गप्पा गोष्टी खूप चालत असत. बाबांना चिलीम ओढताना भाऊ लागे, विडी ओढताना भाऊ लागे आणि कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेताना भाऊ लागे. ते जवळ नसले तर बाबांना करमत नसे. असो, अशी त्यांची कथा होती. नारूच्या व्यथा सहन न होऊन अगदी अशक्त होऊन भाऊनी अंथरूण धरले. रोगाच्या दुःखामुळे त्रासून ते जीवाला अगदी कंटाळले. अशा त्या भयंकर प्रसंगी सुद्धा पिल्लांच्या तोंडी सारखे साईनाम होते. या यातना आता पुरे आणि यापेक्षा मरण बरे असे वाटून ते बाबांना शरण गेले. त्यांनी बाबांना निरोप पाठवला, हे दुःख भोगून मी आता कंटाळलो आहे. अंगाला कितीतरी हे व्रण, ते सहन करण्याची मला आता शक्ती नाही. आयुष्यात शुद्ध वर्तन ठेवले असून सुद्धा अगदी दुःखाची परिस्थिती मला का? वाईट कर्माच्या कधी वाटेलाही न जाता हे पाप माझ्या माथी का? बाबा, या नारूच्या मरणप्राय वेदना आता मला सोसवत नाही. यापेक्षा मला मरण येऊ द्या. या यातना मी पुढच्या जन्मी भोगेन. भोग भोगल्याशिवाय माणसाला सुटका नसते. ते न भोगता शिल्लक राहिले तर आणखी जन्म घ्यावे लागतात. परंतु प्रारब्ध भोग कधीही चुकत नसतात हे जडबुद्धीच्या मलाही माहीत आहे. मी सुखाने पुन्हा 10 जन्म घेईन आणि तेथे माझ्या कर्माचे फळ भोगीन. या चालू जन्माचा शेवट करण्याचे एवढे मला दान द्या. या जन्माचे जगणे आता पुरे. मला या जिवंतपणापासून सोडवा. हे दुखण्याचे कष्ट सोसणे मला आता नको. हेच मागणे मी मागतो. डॉक्टर पिल्ल्यांची ही प्रार्थना ऐकून अणिमा महिमा इत्यादी सिद्धी प्राप्त झालेल्या योग्यांचे राजे साई महाराज यांच्या अंतःकरणात दया उपजली आणि पिल्ल्यांच्या समाधानासाठी त्यांनी जो कृपारूपी अमृताचा वर्षाव केला तो ऐका. मग डॉक्टर पिल्ल्यांची ती अतिशय दुःखी अवस्था पाहून ती दूर करण्यासाठी भक्तांच्या इच्छा पुरवणारे कल्पवृक्ष साईबाबा यांनी काय उपाय केला बरे? काकासाहेबांनी आणलेल्या पिल्ल्यांचा निरोप व सर्व हकीकत ऐकून बाबा म्हणाले, त्याला जाऊन सांग की तू मनात मुळीच भीती बाळगू नकोस. मग त्याला आणखी सांगून पाठवले, 10 जन्माचा पांगू कशाला हवा? वेगळ्या पद्धतीने हिस्से करून अवघ्या 10 दिवसातच हा भोग भोगूया. मोक्ष स्वार्थ किंवा परमार्थ देण्यास मी समर्थ असताना हीच तुझी शेवटची इच्छा का? मरणाचे संकट कशासाठी मागतोस? त्याला उचलून येथे घेऊन या.
हा भोग बघून सहन करूया, असे भीतीने घाबरून जाऊ नका, त्याला पाठीवर मारून आणा. असो, अशा स्थितीत डॉक्टर पिल्लांना लगेच मशिदीत आणले आणि बाबांनी स्वतः आपल्या तक्क्या काढून त्याच्यासाठी दिला. फकीर बाबा उजव्या बाजूला बसत असत. त्या जागी तो तक्क्या ठेवाविला आणि म्हणाले, ये, गुपचूप टेकून पड, फुकटची चिंता करू नकोस, स्वस्तपणे पाय लांब कर, म्हणजे तुला आराम वाटेल. प्रारब्ध भोग भोगल्याशिवाय संपत नसते. खरा उपाय तो हाच. आवडते किंवा नावडते, सुख किंवा दुःख, अमृत किंवा विष, या जोड्या ओघाओघाने आलेल्या असतात पहा. त्यांचा माणसाने हर्ष किंवा शोक करू नये. जे जे नशिबे येईल ते ते सहन करीत जावे. परमेश्वर या जगाचा शासन करता आहे आणि तोच त्राता म्हणजे संरक्षण करता आहे. त्याच्या चिंतनात सदा राहावे, म्हणजे तो सारी काळजी वाहील. चित्त वित्त काया व वाणी या सकट त्याच्या चरणी लीन व्हावे. त्याचे निरंतर स्मरण करीत राहिले तर त्याची अघात करणी प्रत्ययास येईल. त्यावर डॉक्टर पिल्ले म्हणाले, नानासाहेब चांदोरकरांनी नारूवर पट्टी बांधली आहे, पण त्याने काहीच उतार पडलेला नाही. बाबा लगेच म्हणाले, नाना मूर्ख आहे, तू पट्टी सोडून टाक, नाहीतर मरशील. आता कावळा येऊन टोचेल, मग तू बरा होशील. असो, अशा गोष्टी चालत असताना अब्दुल पणत्यात तेल घालण्याकरता लगेच वर आला. तर अचानक काय घडले पहा. आधीच ती मशीद लहान अडचणीची होती आणि भक्तांची बरीच दाटी होती. त्यातच पिल्ल्यांची गडबड. अब्दुल पाऊल टाकताना अवघडला. तो आपल्या कामात मग्न होता. त्याचे लक्ष पणत्याकडे होते, त्यामुळे त्याचे पिल्ल्यांकडे दुर्लक्ष झाले आणि तेथे विलक्षण प्रकार घडला. अब्दुल तरी काय करील? होणारा पुढे उपाय नसतो. पिल्ल्यांनी पाय लांबविला होता. चुकून अब्दुलचा पाय त्यावर पडला. आधीच तो पाय सुजलेला होता, तेथेच अब्दुलचा पाय पडला. पिल्ल्यांचा जीव फार कळवळला आणि त्यांनी मोठ्याने ठणठणाट केला. त्याने एकदाच जीव आरोळी मारली, ती मस्तकी जाऊन भिडली. मग हात जोडून काकूजीच्या शब्दात बाबांना ते कसे विनवू लागले ते ऐका. नारू फुटून वाहू लागले. पिल्ले मनात फार अस्वस्थ झाले. एकीकडे मोठ्याने रडू लागले आणि दुसरीकडे गाणे गाऊ लागले. करम कर मेरे हाल पर तू करीम, तेरा नाम रहिमान है और रहीम. हे अल्ला, माझ्या परिस्थितीवर तू कृपा कर, तुझे नाव दयाळू व दया आहे. तू ही दोनों आलम का सुलतान है, जहाँ में नुमाया तेरी शान है. तू दोन्ही जगाचा सम्राट आहेस. या जगामध्ये तुझा मोठेपणा उघड दिसणारा आहे. फना होने वाला है सब कारोबार, रहे नूर तेरा सदा आशकार. हा सर्व कारभार नष्ट होणार आहे, मात्र तुझी सर्वांना दिसणारी शोभा सदा राहणार आहे. तू आशिक का सदा मददगार आहे. भक्तांचा तू सदा मदतगार आहेस. पिल्ल्यांना राहून राहून कळा उठू लागल्या. त्यांचा जीव दुःखाने व्याकुळ झाला आणि ते शरीराने अगदी असमर्थ होऊन पडले. सर्वांनी तर्क केला की हा साईबाबांचाच खेळ आहे. बाबा म्हणाले, भाऊ पहा, आता गाऊ लागला बरं का. पिल्ल्यांनी विचारले की तो कावळा अजून टोचायला येणार का. तेव्हा बाबा म्हणाले, तू जा, स्वस्त वाड्यात पडून राहा. आता पुन्हा कावळा टोचायला येणार नाही. तोच कावळा नाही का येऊन गेला. ज्याने तुझ्या पायावर पाय दिला तोच कावळा टोचून पळाला आणि तुझा नारू खाली तळाला घातला. कुठला काऊ आणि कुठला कावळा, होणारी गोष्ट बाबांनी समक्ष घडवली. कावळा अब्दुलच्या रूपाने प्रगटविला आणि आपला बोल खरा केला. बाबांचे शब्द हे केवळ शब्द नाहीत, तर ब्रह्मदेवाने माणसांच्या कपाळावर लिहिलेले कधी खोटे न ठरणारे भविष्य आहे. ते पूर्वी केलेल्या कृतीच्या किंवा आचरणाच्या ठराविक परिणामाचेही काही चालणार नाही, अशी व्यवस्था करून ठेवतील. असो, थोड्याच वेळात भाऊंना सुख वाटायला लागले. उदी फासणे आणि उदी तोंडात टाकणे हेच औषध व अनुपान झाले. रोगाचा मुळासकट नाश झाला. 10वा दिवस उजाडला. जखमातील बारीक तंतूसारखे 7 जिवंत किडे बाहेर निघाले. पिल्ल्यांच्या भयंकर वेदना शांत झाल्या आणि त्यांच्या दुःखाचा अंत झाला. असा हा चमत्कार पाहून पिल्ले मनात आश्चर्यचकित झाले आणि बाबांचे हे उत्कृष्ट कृत्य पाहून त्यांच्या डोळ्यातून प्रेमाच्या अश्रुधारा वाहू लागल्या. बाबांच्या चरणद्वयी पिल्लांनी तेथेच मिठी मारली. त्यांचा कंठ दाटून आला आणि त्यांच्या ओठातून शब्द फुटेना. आणखी एक उदीचा अनुभव सांगून या उदीच्या प्रभावाचे वर्णन संपूया. ज्याच्या मनात जशी श्रद्धा असते तसाच त्याला उदीच्या गुणाचा अनुभव येतो. हेच या ग्रंथाचे महत्त्वाचे तात्पर्य आहे. एकदा ज्येष्ठ बंधू माधवराव यांचे धाकटे बंधू बापाजींवर संकट आले असता उदीमुळे त्यांचे कल्याण झाले. असे हे उदीचे सामर्थ्य आहे. त्याचे नवल मी किती म्हणून वर्णन करावे. ग्रंथीज्वर वगैरे रोगावर अतिउत्कृष्ट औषध दुसरे नाही. साऊळ विहिरीवर असताना बापाजींच्या पत्नीला ताप आला
आणि जांघेवर गाठी उठल्या. बापाजी मनात घाबरला. रात्रीची भयाण वेळ आणि पत्नी फार त्रस्त झालेली पाहून बापाजीच्या मनात अनेक शंका येऊन तो घोटाळ्यात पडला आणि त्याचा धीर खचला. त्याने रातोरात धाव टोकली आणि भयभीत होऊन थरथर कापत शिर्डीत येऊन आपल्या ज्येष्ठ बंधूला सर्व वृत्तांत सांगितला. तो म्हणाला, 2 गाठी तिला आल्या आहेत. तापाने फणफणून ती फार कष्टी झाली. चला आपल्या डोळ्यांनी पहा, मला काही ठीक लक्षण दिसत नाही. बापाजीचे केविलवाणे बोलणे ऐकून माधवराव मनात दचकले. त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आणि त्यांचे मन स्वस्थ राहीना. माधवराव मोठे सारासार विचार करणारे होते. गाठी म्हटल्याबरोबर त्यांच्या हृदयात धडकी भरली. ग्रंथीज्वराची तडकाफडकी सगळ्यांना ठाऊकच आहे. प्रसंग चांगला असो की बिकट असो, कार्य शुभ असो की अशुभ असो, आधी साईचे मत घ्यावे असा शिर्डीत सरळ रिवाज होता. मग ते जसे सांगतील त्याप्रमाणे त्या परिस्थितीत वागणे म्हणजे भक्तांची संकटे तेच दूर करीत असत. असे अनुभव कितीतरी म्हणून वर्णन करून सांगावेत. असो, या नित्य पद्धतीप्रमाणे माधवरावांनी तसाच विचार केला आणि ही हकीकत त्यांनी साष्टांग नमस्कार करून बाबांना सांगितली. ते म्हणाले, साईनाथा, तुमचा जय जयकार असो. आम्हा अनाथावर दया करा. आता कसले हे संकट ओढवले आहे? नाही ती काळजी उत्पन्न झाली आहे ना? तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाला आता आम्ही याचना करायला जावे? त्या पोरीच्या यातना दूर कर आणि तिला आशीर्वादाचे शब्द सांग. एवढ्या संकटापासून आम्हाला वाचव. तुझ्याशिवाय आमचा कैवारी कोण बरे आहे? तिचा हा भयंकर ताप बरा कर आणि आपले ब्रीज सांभाळ. माधवरावांनी साऊ विहिरीला जाण्याची आज्ञा मागितली तर बाबा म्हणाले, अपरात्री तेथे जाऊ नकोस. तिला उदी पाठवून दे. कशाच्या गाठी आणि कशाचा ताप? अल्ला मालिक आपला बाप आहे. तिचे दुखणे आपोआप बरे होईल आणि ती निसंदेह सुखरूप असेल. मात्र सकाळी सूर्य उगवल्याबरोबर तू साऊ विहिरीला जाऊ नये. आताच जाण्याची घाई करू नकोस. येथे स्वस्थ राहा. उद्याच जाऊ नये. उगाच कशाला त्रास करून घ्यावा. श्रद्धेने उदी लावावी आणि मग आपण कशाला घाबरावे. बाबांचे हे शब्द ऐकून बापाजी भ्याला. त्याची मोठी निराशा झाली. माधवरावांना औषधांना उपयोगी वनस्पती व पानांची माहिती होती, पण त्याचा उपयोग आता होणार नव्हता. एका साई कृपेशिवाय औषधाला गुण नसतो हे एक वर्म व ही एक खूण माधवराव जाणत होते. त्यांनी बाबांची आज्ञा शिरसावंद मानून उदी पाठवून दिली आणि स्वतः स्वस्थ मनाने राहिले. बापाजी मात्र निराश होऊन परत गेला. माधवरावांनी सांगितल्याप्रमाणे बापाजीने आपल्या कुटुंबाच्या अंगाला उदी चोवली आणि पाण्यात कालवून पोटात पाजली. लगेच तिला डबडबून घाम सुटला आणि गाढ झोप लागली. सकाळी सूर्योदय झाल्यावर तिला हुशारी वाटली. नाही ताप व नाही गिशारी गाठी. बापाजी आश्चर्य करू लागला. इकडे माधवराव उठले, शौच मुखरमार्जन आटोपले आणि साऊ विहिरीला जायला निघाले. म्हणून मशिदीत बाबांच्या दर्शनाला आले. बाबांचे दर्शन घेतले, पायी लोटांगण घातले आणि उदीचा आशीर्वाद मिळताच तेथून ते निघाले. मशिदीची पायरी उतरताना बाबांनी आज्ञा केलेली त्यांनी ऐकली. श्यामा, उठाउठी परत ये. उशीर होता कामा नये. भावजय विवळत असेल, 2 गाठींची जळजळ सहन करीत असेल म्हणून दिराला वाटेत हळहळ लागली. बाबा लवकर परत ये असे म्हणून काही सुचवीत तर नसतील ना असे वाटून श्यामराव घाबरून गेले आणि रस्त्याने झरझर चालू लागले. साऊ विहिरी घाईघाईने गाठेपर्यंत त्यांना धीर नव्हता, पण उंबरठ्यावर पाऊल ठेवताच त्यांना चमत्कार दिसला. जिला रात्री ग्रंथीज्वर होता तिला चुलीवर चहा ठेवताना पाहिले आणि हा परिस्थितीत बदल पाहून माधवराव आश्चर्यचकित झाले. ते बापाजीला म्हणाले, ही तर रोजच्या कामात घडलेली दिसते. त्यावर बापाजी म्हणाला, ही सर्व करामत खात्रीने बाबांच्या उदीची आहे. परत येताच मी उदी पाजली, चोळून चोळून सर्व अंगाला घासली आणि लगेच तिचे शरीर घामाने डबडबून तिला स्वस्तपणे झोप लागली. पुढे जेव्हा सकाळ झाली तेव्हा ती खडखडीत उठून बसली आणि गाठी तापासह पळून गेल्या. खरोखर हे साईंचे चरित्र आहे. असो, अशी स्थिती पाहून श्यामाला उठाउठी परत ये असे साईंनी म्हटलेले आठवले आणि मनात आश्चर्य कौतुक वाटले की बाबांनी असे म्हणून जाण्याआधीच तुझे कार्य संपलेले आहे तसेच आपणास सुचवले होते. नंतर माधवरावांनी चहा घेतला आणि ते शिर्डीला परत आले. प्रथम मशिदीत जाऊन त्यांनी बाबांच्या पायांना नमस्कार केला आणि म्हणाले, देवा, काय हा खेळ तुझा? तूच मनाची खळबळ उडवतोस, बसल्या जागीच वावटं उठवतोस आणि मागून शांतही तूच करतोस. त्यावर बाबांनी उत्तर दिले, दैवाची वर्तन पद्धती कळण्यास फार कठीण असते. पहा, मी खरेच काही करीत नसतो आणि करवतही नसतो, परंतु लोक त्याचे कर्तृत्व माझ्या माथी मारतात. दैवयोगाने जी जी कर्म घडत असतात तेथला मी फक्त साक्षी आहे. करता करविता तो एक अनंत आहे आणि कृपावंत तोच एक आहे. मी देवही नव्हे व ईश्वरी नव्हे. मी अनल हक्क म्हणजे मी परमेश्वर आहे असेही नाही.
मी यादे हक्क म्हणजे परमेश्वराची आठवण करणारा आहे. अल्लाचा मी दीन गुलाम आहे. अहंकार टाकून परमेश्वराचे आभार मारून त्याच्यावर जो भार टाकेल त्याचा बेडा पार होईल. असाच एका इराण्याचा महत्त्वाचा अनुभव आहे का. त्याच्या तान्ह्या मुलीची तासातासाला वाचा बसत असे. दर तासाला आकडी येऊन जागच्या जागी शरीर धनुष्यासारखे वाकले जाऊन ती मरायला टेकल्याप्रमाणे होत असे आणि काही उपाय चालत नसे. पुढे त्याच्या एका मित्राने त्याला उदीच्या प्रभावाचे वर्णन करून सांगितले. तो म्हणाला, असले अलौकिक रामबाण औषध जगात दुसरे कोठे सापडणार नाही. तातडीने पार्ल्याला जा आणि काकासाहेब दीक्षितांकडून बाबांची उदी मागून घ्या. त्यांच्या संग्रहात ती असते आणि मोठ्या आनंदाने ते तुम्हाला देतील. ती उदी मग रोज रोज थोडी श्रद्धेने व भक्तीने साईबाबांचे नाव घेऊन मुलीला पाजा, म्हणजे ही आकडी पुन्हा येणार नाही आणि तुम्हाला सुख समाधान लाभेल. हे ऐकून मग त्या पारशाने दीक्षितांकडून उदी आणली आणि मुलीला नित्य नियमाने 5 तास तिला आरोग्य लाभले. तासातासाला जी पोर घाबरी घुबरी होत असे ती उदीने बरी झाली. झटक्या झटक्यामध्ये 7 तासांचे अंतर पडू लागले. अशा प्रकारे तासातासाने येणारा झटका 7-7 तासाने येऊन काही काळानंतर रोग संपूर्णपणे बरा झाला. हरद्याजवळ एका गावात एक वृद्ध गृहस्थ राहत होते. मूतखड्याच्या व्याधीने अतिशय त्रासून गेले होते. या रोगाला शस्त्रक्रियेशिवाय दुसरा उपाय नाही म्हणून कोणीतरी निष्णात शस्त्रक्रिया विशारद डॉक्टर पहा असे लोक त्यांना म्हणू लागले. ते रोगी गृहस्थ फार काळजीत होते. काय करावे याचा विचार त्यांना सुचत नव्हता. शरीर अशक्त होऊन मरणाला ते टेकले आणि रोगाचे भयंकर दुःख त्यांना सोसवत नव्हते. शस्त्रप्रयोग करून घेण्याला मोठे धाडस लागते म्हणून त्यांच्या मनाला शांती नव्हती. परंतु सुदैवाने त्यांचे दुर्दैव कसे संपले तो चमत्कार पहा. इकडे असा प्रकार घडत होता. तोच त्या गावचे इनामदार जे साईबाबांचे मोठे भक्त होते ते गावात आल्याचे समजले. त्यांच्यापाशी बाबांची उदी सदा असते हे सर्व लोकांना ठाऊक होते. रोगाने गांजलेल्या या गृहस्थाच्या नातेवाईकांनी इनामदाराकडे जाऊन बाबांची उदी मागितली आणि ती त्यांनी दिली. मुलाने बापाला पाण्यातून पाजली. 5ही मिनिटे गेली नाहीत तोच मोठे आश्चर्य घडले. उदी प्रसाद जो अंगात शिरून मुरला तोच मूतखडा आपल्या जागचा सरकला, लघवीच्या वाटेने बाहेर निसटला आणि रोग्याला लगेच आराम वाटला. मुंबईचे प्रभू कायस्थ जातीचे गृहस्थ होते. त्यांची स्त्री मुलाला जन्म देण्याची वेळ आली की सदा मरणाला टेकत असे. मग किती उपाय केले तरी गुण येत नसे आणि बाईचा जीव घाबराघुबरा होत असे. त्यामुळे ते गृहस्थ बिचारे त्रासून गेले होते. श्री राम मारुती नावाचे एक प्रख्यात साईचे भक्त होते. त्यांच्या विचाराने हे गृहस्थ शिर्डीला जाण्यास निघाले. प्रसूतीची वेळ आली की ते दोघेही मोठ्या संकटात पडत असत. एकदा त्यांच्या मनाचा विश्वास झाला की शिर्डीत आपणाला कोणतेही भय नसेल, शेवटी होणारे काही का होईना ते बाबांच्या समोर होऊ दे, असा मनाचा दृढ संकल्प करून ते दाम्पत्य शिर्डीत येऊन राहिले. अशा प्रकारे कित्येक महिने दोघेही शिर्डीत राहिले आणि बाबांची पूजा अर्चा व सहवास यामुळे दोघांनाही फार आनंद वाटला. काही काळ गेल्यावर प्रसूतीची वेळ जवळ आली. हे संकट आता कसे टळणार म्हणून त्यांना मोठी काळजी उत्पन्न झाली. म्हणता म्हणता प्रसूतीचा दिवस येऊन ठेपला. गर्भाशयाच्या मुखाच्या वाटेत अडथळा आला आणि सर्वांना विचार पडला. बाईला फार यातना येऊ लागल्या आणि काय करावे कोणाला सुचेना. तोंडाने बाबांची प्रार्थना चालली. त्यांच्याशिवाय कोणाला बरे दया येईल. शेजारणी धावून आल्या. एकीने बाबांना गाराणे घालून पेल्यात पाणी ओतून उदी कालवून पाजली. 5 मिनिटे गेली न गेली तोच बाईची सुटका झाली. पोटातील मूल जिवंत दिसले नाही. गर्भाशयातच ते प्राणाला मुकले होते. असो, मुलाचे प्रारब्धच असे असेल. बाईला पुढेही मूल होऊ शकेल. आता तरी ती भय निर्मुक्त झाली आणि तिला सुखाची स्थिती प्राप्त झाली. वेदनेशिवाय बाळंत झाली. धड सुखरूप हातापायाने सुटली. मोठ्या काळजीची वेळ टळली आणि बाबांची जन्माची ऋणी झाली. पुढचा अध्याय याहून गोड असेल आणि श्रोत्यांची हौस पुरवली जाईल. खोदून फाजील चौकशी करण्याची वाईट सवय जाऊन भक्तीचा संग्रह लाभेल. आमच्या संप्रदायात निराकार देवाची उपासना चालते. आम्ही दक्षिणा देणार नाही, नमस्कार करण्यासाठी मान वाकवणार नाही, तरच दर्शनाला येऊ असा ज्यांचा निश्चय असेल ते देखील साईंचे चरण दृष्टीस पडताच दक्षिणेसह साष्टांग लोटांगण घालतात. हा काय थोडा चमत्कार म्हणायचा. उदीचाच अपूर्व महिमा वर्णला जाईल आणि नेवासकरांचे भक्तिप्रेम आणि अचानक आलेल्या सापाला दूध पाजून त्यांनी गृहस्थाश्रम धर्म कसा पाळला हेही सांगितले जाईल. अशा उत्तम कथा ऐकून भक्तिप्रेम उत्पन्न होईल आणि संसारातील दुःखांचा नाश होऊन याहून आणखी मोठे सुख ते कोणते असेल.
म्हणून हेमाडपंत साईंच्या चरणी वंदन करून त्यांना विनंती करीत आहेत की श्रोत्यांना तुमच्या सच्चरित्रात रममाण होण्याची आवड द्या. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा उदी महिमा नावाचा 34वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. हा अध्याय